अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत उन्हाळ्याशी रिलेटेड काही टिप्स अँड ट्रिक्स शेअर करणार आहे, जी नक्कीच या उन्हाळ्यात तुम्हाला उपयोगी पडतील। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। उन्हाळ्यामध्ये प्रत्येक बाईला सर्वात कंटाळवाणं काम वाटत असेल ते म्हणजे किचनमध्ये स्वयंपाक करणं। कारण स्वयंपाक करताना एवढं गरम होतं की कधी कधी आपला स्वयंपाक ऑटोपेल आणि आपण किचनमधून बाहेर पडू हे प्रत्येकालाच वाटत असतं। या काळजीने आपण लवकरात लवकर स्वयंपाक करतो आणि किचनमधून बाहेर पडतो। बरेचदा किचनमध्ये फॅन वगैरे सुरू केला तर गॅस विझू शकतो या भीतीने आपण फॅन देखील सुरू करत नाही। तर असंच काहीतरी माझ्यासोबत होत होतं। माझ्या किचनमध्ये फॅन देखील नाही, या व्यतिरिक्त किचनमध्ये मोठी खिडकी असल्यामुळे तेही दक्षिणेला असल्यामुळे खूप जास्त ऊन माझ्या किचनमध्ये येत असते। तसं तर आमच्याकडे महाराष्ट्रासारखा उन्हाळा नसतो, पण मे आणि जून महिन्यात कडक ऊन तापायला सुरुवात होते आणि फॅनची गरज भासते। आताही आमच्याकडे एसीची गरज भासलेली नाही, पण माझ्या किचनमध्ये फॅन नाही यासाठीच मी मस्त एक सोल्युशन शोधून आणलेले आहे, जे नक्कीच तुम्हाला देखील या उन्हाळ्यात उपयोगी पडेल। तर मी मस्त असा एअर कूलर फॅन मागवलेला आहे, जो मला खूपच जास्त युजफुल वाटला, त्यामुळेच तुमच्यासोबत मी शेअर करत आहे। तर स्पेशली हा फॅन मी माझ्या किचनसाठी मागवलेला आहे, कारण किचनमध्ये फॅन नसल्यामुळे तिथेच मला गरज पडते। पण या फॅनचा उपयोग तुम्ही कुठेही करू शकता, जसं स्टडी टेबलवर वगैरे तुम्ही ठेवून आपला अभ्यास करू शकता, किंवा जेवण करताना डायनिंग टेबलवर देखील याचा यूज करू शकता। कारण या फॅनला असं वरच्या साईडला बेल्ट दिलेला आहे, जिथेही प्लगची सोय आहे ना तिथे तुम्ही या फॅनला अशा प्रकारे प्लग लावून अटॅच करू शकता। वरच्या साईडला पाण्याचा एक टँक दिलेला आहे, जिथे तुम्ही थंड पाणी त्याचबरोबर बर्फ देखील ॲड करू शकता, जेणेकरून थंड हवेचा तुम्ही उपभोग घेऊ शकाल। त्याचबरोबर वेगवेगळे लाईट्स दिलेले आहे, वॉटर स्प्रिंकल दिलेला आहे, त्यानुसार यामध्ये वेगवेगळे बटन्स प्रोव्हाइड केलेले आहे। जेव्हा तुम्ही हा फॅन विकत घ्याल त्याच्या बॉक्सवर त्याचबरोबर एक छोटंसं मॅन्युअल देखील मिळेल, त्यामध्ये या फॅनशी रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे, त्यानुसार तुम्ही इन्फॉर्मेशन फॉलो करू शकता। तर मला तर हा फॅन खूप उपयोगी वाटला। तुम्हाला जर मागवायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक प्रोव्हाइड केली आहे, त्याचबरोबर व्ह्यू प्रोडक्टमध्ये देखील प्रोडक्ट टॅग केला आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही मागवू शकता। आता किचनमध्ये फॅन तर लावला, पण फॅन लावल्यानंतर लक्षात आले की गॅस विझू शकतो। या व्यतिरिक्त या प्रॉब्लेमला मी बाकी सीझनमध्ये देखील खूप जास्त फेस केले होते, जसं पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात जरी खिडकी ओपन ठेवली की आमच्या खिडकीमधून भरपूर हवा येते आणि गॅस विझू शकतो। तर यासाठी मी भरपूर दिवसापासून एक सोल्युशन शोधतच होते, तर मी असे मस्त ऑनलाईन गॅस बर्नर मागवलेले आहे। यामध्ये जी गॅसची फ्लेम असते ना ती खूप चांगल्या प्रकारे प्रोटेक्ट होते, तर हे देखील मला खूप युजफुल वाटले। तर आपल्याला जस्ट काय करायचं आहे, जसं फॅन वगैरे लावलं किंवा खिडकी वगैरे ओपन ठेवली तर हे जे गॅस बर्नर प्रोटेक्टर आहे ना ते आपल्याला आपल्या शेगडीमध्ये व्यवस्थित फसवून घ्यायचे आहे। खूप चांगल्या प्रकारे हे आपल्या शेगडीमध्ये फिट होतात आणि त्यानंतर जे भांडं आपल्याला वापरायचं आहे ते या बर्नरवर ठेवायचं आहे। आता बघा, मी तुम्हाला तवा ठेवून दाखवते। बघू शकता जी गॅसची फ्लेम आहे ना ती खूप चांगल्या प्रकारे प्रोटेक्ट झालेली आहे। आता वरती फॅन सुरू केला किंवा साईडला जरी फॅन लावला किंवा आपल्या किचनमधली खिडकी जरी ओपन असली किंवा कुठूनही हवा येत असली तरी देखील गॅसची फ्लेम विझणार नाही। पण जर का खूप जास्त छोटं भांडं असेल ना तर हे प्रोडक्ट काम करत नाही। मैत्रिणींनो, उन्हाळ्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की आपल्या काखेमध्ये खूप जास्त घाम येतो। बरेचदा लग्न कार्य असले की आपण महागड्या साड्या घालतो, मग अशा वेळेस जर काखेत खूप जास्त जर घाम येत असेल तर तो ब्लाऊज दिसायलाही घाण दिसतो। त्यामुळे मी सोल्युशन म्हणून मस्त अशी स्वेट पॅन्ट मागवलेली आहे। तर याची क्वालिटी मला खूप छान वाटली आणि अगदी रिझनेबल प्राइसमध्ये आपल्याला मिळतात। हे जे पॅड आहे, जेही आपल्याला ड्रेस घालायचा आहे किंवा ब्लाऊज घालायचा आहे त्याच्या अंडरआर्म्समध्ये आपल्याला स्टिक करायचे आहे आणि त्यानंतर तो ड्रेस किंवा ब्लाऊज आपल्याला घालायचा आहे। घातल्यानंतर कळतेही नाही की आपण आपल्या अंडरआर्म्समध्ये काही स्टिक केलेलं आहे। जेवढा काही आपला काखेतला घाम असतो ना ते हे स्वेट पॅड खूप चांगल्या प्रकारे सोक करून घेतात। कारण ज्या महागड्या साड्या वगैरे असतात त्याचे आपण ब्लाऊज व्यवस्थित वॉश केले नाही तर त्यामध्ये एक घाणेरडा स्मेल येत असतो, त्याचबरोबर घामाचे डाग देखील ब्लाऊजवर उमटतात। मग अशा वेळेस स्पेशली उन्हाळ्यासाठी महागड्या कपड्यासाठी तुम्ही हे स्वेटपॅड नक्कीच यूज करायला हवेत। उन्हाळ्यामध्ये आपल्या स्किनची काळजी घेणे खूप गरजेचे आहे, तर त्यासाठी स्पेशली उन्हापासून प्रोटेक्ट करण्यासाठी ही सनस्क्रीन मी मागवलेली आहे। सनस्क्रीनचं एवढं काही नॉलेज मला नाही, मी सहसा लोकल मार्केटमधूनच वेगवेगळ्या सनस्क्रीन यूज केलेले आहे, पण फर्स्ट टाइमच ही ममाअर्थची सनस्क्रीन मी मागवली।
तर पहिले तर मी लॅक्मेची सनस्क्रीन मागवली होती, पण त्याबद्दल देखील मला काहीच नॉलेज नव्हतं. मागवायची म्हणून मागवली होती, पण मग ती कॅन्सल केली आणि यूट्यूबवर असंच ममाअर्थचे सनस्क्रीनचे व्हिडिओज मला मिळाले, तर त्याचे रिव्ह्यू बघून मी ही ममाअर्थची सनस्क्रीन मागवलेली आहे. तर 2-3 दिवसच झाले ही सनस्क्रीन मी यूज करते आहे. जर तुम्हाला या सनस्क्रीनबद्दल काही एक्सपिरियन्स वगैरे असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर या सनस्क्रीन अप्लाय केल्यानंतर माझ्या लक्षात आले की ही स्टिकी नाही आहे, त्याचबरोबर लावल्यानंतर काही पांढरं वगैरे चेहऱ्यावर उमटत नाही. तर मला तर ही सनस्क्रीन सध्या तरी बेटरच वाटत आहे. पण उन्हाळा म्हटलं तर सनस्क्रीन यूज करणे मस्ट आहे, त्यामुळे तुमच्या स्किनला जी सनस्क्रीन सूट होते ती तुम्ही नक्कीच यूज करा. उन्हाळा आला की प्रत्येकालाच आईस्क्रीम खायला, त्याचबरोबर वेगवेगळे ज्यूस प्यायला आवडतं. यासाठी आपण बरेचदा मार्केटमधून आईस्क्रीम वगैरे विकत आणतो आणि घरात लहान मुले असतील तर स्पेशली रोजच आईस्क्रीम येत असते. पण बरेचदा मार्केटमधली जी आईस्क्रीम असते त्यामध्ये मैदा वगैरे मिक्स असतो, काही केमिकल्स मिक्स असतात, बरेचदा ते शरीरासाठी चांगलं नसतं. तर त्यासाठीच मी असे आईस्क्रीम मोल्ड मागवलेले आहे. अगदी अफोर्डेबल प्राईसमध्ये मिळाले. मला वाटतं की 100हून खालीच किंमत असेल. तर याची क्वालिटी खूप छान आहे. तर घरात आंब्याचा रस उरलेला होता, त्यामध्ये मी थोडीशी इलायची पावडर टाकली आणि अशा प्रकारे आईस्क्रीम मोल्डमध्ये ते सगळं बॅटर टाकून घेतलं आणि 2 ते 3 तास आपल्याला व्यवस्थित फ्रीज होऊ द्यायचं आहे. आणि त्यानंतर बघू शकता आपली घरच्या घरी मस्त अशी मँगो आईस्क्रीम रेडी आहे. तर याच प्रकारे तुम्ही वेगवेगळे आईस्क्रीम रेडी करू शकता. घरात बरेचदा वेगवेगळे ज्यूस असतात, स्क्वॅश असतात, त्यापासून देखील अगदी सोप्या पद्धतीने आईस्क्रीम रेडी करू शकतात. दुधामध्ये देखील साखर घालून तुम्ही या मोल्डमध्ये टाकलं तर घरच्या घरी छान दुधाची आईस्क्रीम रेडी होईल आणि मुले देखील आवडीने खातील. उन्हाळा म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या शरीराला भरपूर पाण्याची गरज असते, पण बरेचदा आपण तरच फुलफिल करत नाही. तर त्यासाठीच मी मस्त असा हा ग्लास जार मागवलेला आहे. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या ड्रिंक स्टोअर करू शकता, पण मी यामध्ये डिटॉक्स वॉटर स्टोअर करणार आहे, जेणेकरून दिवसभर शरीर हायड्रेट राहील. तर इथे मी मस्त असा बीटरूटचा ज्यूस रेडी केलेला आहे. दिवसभरात जर तुम्ही अशा प्रकारचं कुठलंही ज्यूस आपल्या शरीराला प्रोव्हाइड केलं तर नेहमी शरीर हायड्रेटेड राहील, याचबरोबर तुमची हिमोग्लोबिनची लेवल देखील मेंटेन राहील. उन्हाळ्यात प्रत्येकालाच कॉटनचे, त्याचबरोबर लूज आणि कम्फर्टेबल कपडे घालायला आवडतात. तर मी मस्त असा ऑनलाईन कॉटसेट मागवलेला आहे. क्वालिटी 1 नंबर आहे, त्यामुळेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. फॅब्रिक कॉटनचा आहे आणि हा एक कॉटसेट आहे. दिसायला खूप छान आहे. सध्या कॉटसेटचा ट्रेंड आहे, त्यामुळेच मी हा कॉटसेट मागवला आणि दिसायला मला खूप छान वाटत होता. यात 2 कलर अवेलेबल होते, एक ब्ल्यू कलर आणि एक येलो कलर. तर मी हा येलो कलरचा मागवलेला आहे. मी तुम्हाला पहिले घालून दाखवते, त्यानंतरच तुम्हाला कळणार की हा दिसायला कसा दिसतो. तर मैत्रिणींनो, या होत्या काही टिप्स अँड ट्रिक्स, त्याचबरोबर प्रोडक्ट्स ज्याचा उपयोग करून तुम्ही आपला उन्हाळा खूप इझिली घालवू शकता. तर आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ देखील युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.